ही व्याख्यानमाला आयोजित करणारे नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर, इथे उपस्थित असलेले शहरातील सर्व मान्यवर आणि इतर मित्रमैत्रिणींनो, मुळात काही गोष्टींचा सुरुवातीला मला खुलासा केला पाहिजे. त्यातलं एक असं की अशी सार्वजनिक भाषणं करणं हा काही माझा स्वभाव नाही आणि त्यामुळे मुळातच प्रतिष्ठित असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये बोलत असताना मला काहीसं दडपण आलेलं आहे. त्यात श्री अभय दातार यांनी जो टोलेजंग परिचय आत्ता करून दिला, त्या पार्श्वभूमीवर बोलत असताना स्वाभाविकपणे मी जे बोलणार आहे ते तुम्हाला कितपत रुचेल आणि या व्याख्यानमालेच्या आत्तापर्यंतच्या लौकिकाला ते किती साजेचं असेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीशी शंका आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांनी आत्ता परिचय करून देताना शेवटी हे भाषण किंवा हा विषय याची पार्श्वभूमी सांगण्याची सुरुवात करून दिलेली आहे आणि त्यामुळे माझं काम सोपं झालेलं आहे. याचं कारण असं की 2014च्या निवडणुकांमध्ये ज्या अनेक गोष्टी घडल्या त्याच्यापैकी एक म्हणजे काँग्रेसमुक्त भारत अशी एक घोषणा जणू काही भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीमध्ये प्रचार करणारे अध्वर्यू असलेले त्यावेळचे श्री नरेंद्र मोदी यांनी ती लोकप्रिय केली होती. पण ती केवळ 2014 पुरती राहिली नाही. 2014च्या निवडणुकीनंतर देखील कधीकधी कुठे त्यांनी आणि त्यांचे दुसरे विश्वासू सहकारी श्री अमित शहा, जे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत, त्यांनी विशेषतः वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत म्हणजे नक्की काय? भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यामुळे आता काँग्रेसमुक्त भारत अस्तित्वात आला आहे का, किंवा तो येण्याचा मार्ग खुला झाला आहे का, याच्यासारखे प्रश्न सार्वजनिक चर्चेमध्ये यावेत आणि तात्कालिक निवडणुकीचा प्रचार आणि त्या प्रचाराच्या वेळचे जे आवेग असतात त्याच्या पलीकडे जाऊन ह्या प्रश्नाची चर्चा व्हावी, असा ही मांडणी करण्यापाठीमागचा माझा हेतू आहे. तसं पाहिलं तर काँग्रेसला विरोध करणं आणि एकूणच काँग्रेसच्या विरोधातलं राजकारण करणं ही परंपरा काही 2014 साली सुरू झालेली नाही. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की 60च्या दशकामध्ये म्हणजे 1966-67च्या दरम्यान गैर काँग्रेसवाद ही एक व्यूहरचना काँग्रेसचा विरोध करण्यासाठी आणि काँग्रेसला पराभूत करण्यासाठी म्हणून पुढे आलेली होती. त्यामुळे मग प्रश्न असा येतो की आत्ता नेमकं काँग्रेसमुक्त भारताची चर्चा करण्याचं कारण काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्याचं एवढं महत्त्व काय आहे. जर आपण असं मानलं की काँग्रेसचा पराभव करणं हे काँग्रेसमुक्त भारत या कल्पनेच्या मध्यवर्ती आहे, तर खरं पाहता ती 2014 साली आलेली घोषणा बरीच उशिरा आली असं म्हणावं लागेल. याचं कारण गेली 25 वर्ष काँग्रेसच्या ऱ्हासाचा काळ आहे असं सगळ्या निरीक्षकांनी नोंदवलेलं आहे. 1989 पासूनचा काळ जो आहे त्या काळामध्ये काँग्रेसची दादागिरी संपलेली होती. काँग्रेसचं एकूण भारताच्या राजकारणावरचं वर्चस्व संपलेलं होतं. नुसतं वर्चस्व संपलं होतं असं नाही, तर काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी आघाड्यांची मदत घेऊन इतर पक्षांच्या मदतीने काही वेळेला सत्तेवर येता आलं. आणि जर खोलात जाऊन आपण पाहायला लागलो तर असं दिसतं की एकेकाळी तामिळनाडूमधनं काँग्रेस जी हद्दपार झाली ती तेव्हापासून कायम हद्दपार झालेली आहे. तोच वारसा जणू काही, तीच परंपरा जणू काही आता पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दिसते की पश्चिम बंगालमध्ये 77 पासून हद्दपार झालेला काँग्रेस पक्ष पुन्हा तिथे डोकं वर काढू शकलेला नाही आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 1989-90मध्ये भुईसपाट झालेला काँग्रेस पक्ष त्याच्यानंतर तिथे वर डोकं काढू शकलेला नाही आहे. 2000च्या दशकामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये आणि पंजाबमध्येही जवळपास पराभूत झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसला सत्तेवर येणं अवघड झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मग पुन्हा हा प्रश्न येतो की मग आता काँग्रेसमुक्त भारताबद्दल आपण का बोलतोय, किंवा कोणी जर बोलत असतील तर ते का बोलतायत. ह्याच काळामध्ये काँग्रेसचं आणखीन एक वैशिष्ट्य लयाला गेलेलं आपल्याला दिसतं, ते म्हणजे सगळ्या देशावरती ज्याची छाया पसरून राहील असं नेतृत्व. ते नेहरूंचं होतं सुरुवातीच्या काळात, नंतर इंदिरा गांधींचं होतं. 90च्या दशकामध्ये हे नेतृत्व संपुष्टात आलं. 2000च्या दशकामध्ये जरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं नियंत्रण करत असले
तरी त्यांचं देशावरती नेतृत्व सगळं पसरून राहिलं असा दावा ते स्वतः देखील करणार नाहीत. म्हणजे देशभर पसरून राहणं, देशाच्या राजकारणाचं वर्चस्व करणं, देशाच्या राजकारणाची सूत्र असलेलं नेतृत्व असणं, यापैकी कुठल्याच निकषावरती जर 90पासनं काँग्रेस मध्यवर्ती नसेल तर तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी 2014मध्ये काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा का केली असेल, त्याचा नेमका अर्थ काय होतो, हा प्रश्न शिल्लक राहतो. आपण त्याच्याऐवजी जर असं मानलं की काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा काही पक्षीय सत्ताकारणामधली महत्त्वाची घोषणा नव्हती, राजकारणाचा एक डावपेच म्हणून त्याला महत्त्व नव्हतं, तर त्याच्या पलीकडच्या राजकारणाचं एक मध्यवर्ती सूत्र म्हणून काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा केली गेली, असं जर आपण मानायला लागलो तर कदाचित ह्या प्रश्नाचं दार आपल्याला थोडंसं उघडं व्हायला मदत होते की नेमकं 2014च्या आसपास आत्ताच्या टप्प्यावर ह्या घोषणेचे अर्थ काय होऊ शकतात. आणि ते पाहण्यासाठी आपल्याला वारंवार भारताच्या अर्वाचीन गेल्या 50 वर्षांच्या राजकीय इतिहासामध्ये डोकायला लागणार आहे. त्यामुळे मी सुरुवात कुठपासून करायचं म्हणेन तर मी असं म्हणेन की हे कळण्यासाठी, काँग्रेसमुक्त भारत नावाची गोष्ट लक्षात येण्यासाठी काँग्रेस म्हणजे काय किंवा काँग्रेस नावाची गोष्ट काय आहे, काँग्रेस नावाचा गुंता काय आहे, हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण तिथपासून सुरुवात केली तर कदाचित आपल्याला पुढे काँग्रेसमुक्त भारत या नावाच्या गोष्टीकडे जाणं हे जास्त सोपं जाईल. 100 वर्ष किमान, अगदी 100 वर्ष नाही म्हणता येणार, पण गेली 70-80 वर्ष भारताच्या जीवनामध्ये काँग्रेसने एक मध्यवर्ती स्थान कायम राखलेलं आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या प्रकारांनी काँग्रेसचं अस्तित्व या 70-80 वर्षांमध्ये, म्हणजे मी 1930पासून धरतोय म्हणून 70-80 वर्ष असं म्हणेन मी, काँग्रेसबद्दल इथे चर्चा होत राहिलेली आहे. या काँग्रेसचं स्वरूप कसं होतं, आणि कृपा करून हे लक्षात घ्या की मी हे काँग्रेसबद्दल बोलताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी काँग्रेसबद्दल फारच प्रेमाने बोलतो आहे, तर त्याला नाईलाज आहे, पण ते आजच्या काँग्रेसला लागू होतं का नाही हे तुमचं तुम्ही तपासून बघू शकता. आणि त्यामुळे हे माझं तथाकथित काँग्रेस प्रेम जर असलंच तर ते दिवंगत काँग्रेसबद्दल आहे, आजच्या काँग्रेसबद्दल नाही, हे तुमच्या लक्षात येईल. ही कशी होती काँग्रेस? 1930 ते 70 ह्या 4 दशकांच्या काँग्रेसकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की ती सगळ्या समाजाला आकर्षित करणारी होती. तो पक्ष होता का नाही, तो पक्ष कसा होता, ही चर्चा आपण बाजूला ठेवू, पण काँग्रेस नावाची जी काही गोष्ट होती ती समाजातल्या सर्व घटकांना आकर्षित करण्याची जिच्यामध्ये ताकद आहे आणि जिची स्वतःची रचना ही बहुस्तरीय गुंतागुंतीची अशी आहे. नेते होते, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे एक मोठे नेते होते, आणि तरीसुद्धा काँग्रेसमध्ये त्यांना आव्हान देणारे, त्यांना त्रास देणारे, त्यांच्या विरुद्ध कारवाया करणारे सतत लोक होते. आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना नेहरूंच्या विरोधात उभं राहून भाषावार प्रांतरचनेसाठी आंदोलन करताना कुठला संकोच वाटला नव्हता. म्हणजे नेहरूंचा दरारा असेल, नेहरूंबद्दल प्रेम असेल, पण तरीसुद्धा नेहरूंना आव्हान देण्याची सुद्धा बहुस्तरीय क्षमता ही काँग्रेसमध्ये त्या काळामध्ये होती. हे काँग्रेस नावाचं रसायन 1930 ते 70च्या दरम्यान होतं. 1970 नंतर काँग्रेसचं हे स्वरूप बदलून जास्त व्यक्तिकेंद्रित झालं, पण नुसतं व्यक्तिकेंद्रित झालं नाही, तर त्याच्याचबरोबर काँग्रेसमध्ये ही जी सगळ्यांना आकर्षित करण्याची क्षमता होती तिचा संकोच झाला किंवा केला गेला मुद्दाम असं म्हणूयात आपण. आणि मुख्यतः इंदिरा गांधींनी 70च्या दशकामध्ये, नंतर अभ्यासकांनी ज्याला कोॲलिशन ऑफ एक्स्ट्रीम्स म्हणजे 2 टोकांची आघाडी करण्याचं रसायन किंवा तंत्र असं म्हटलं, ते तंत्र लोकांची मतं मिळवण्यासाठी 71च्या निवडणुकीत वापरलं असं सांगितलं जातं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली काँग्रेस जी होती ती समाजातले विविध मतभेद आपल्या पोटामध्ये घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, तर ही दुसरी काँग्रेस 70 नंतरची सामाजिक अंतरायांवरती भर देऊन तथाकथित गरीब आणि श्रीमंत ह्या भेदांचा एक अतिशयोक्त अशा स्वरूपाचा देखावा उभा करून निवडणुका जिंकण्याचे मनसुबे 70च्या दशकामध्ये करत होती. या अर्थाने काँग्रेसचं स्वरूप 70च्या दशकानंतर बदललं आणि 90च्या दशकानंतर ते ओळखता येण्याच्या पलीकडे बदललं. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 90च्या दशकानंतरची काँग्रेस जी आहे ती नुसती ऱ्हासमान काँग्रेस नाही आहे, हे तर तिचं वर्णन झालं की तिचा ऱ्हास होतो आहे, निवडणुकांमध्ये तिचा पराभव होत गेला वगैरे. पण त्याहीपेक्षा गमतीची आणि विशेष गोष्ट अशी
की तिच्याकडे नेतृत्व उरलं नाही. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट अशी की तिच्याकडे दिशा उरली नाही. म्हणजे प्रभावहीन, नेतृत्वहीन आणि दिशाहीन असं हे काँग्रेसचं स्वरूप झालं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एका अर्थाने पहिल्यांदी देशाच्या आधी काँग्रेस स्वतःच काँग्रेसमुक्त झाली. आणि ही प्रक्रिया 90च्या दशकामध्ये घडून आलेली आपल्याला दिसते की काँग्रेसपणा म्हणून काँग्रेसची जी काही वैशिष्ट्ये ऐतिहासिकदृष्ट्या तुम्ही सांगाल भलीपुरी आणि तुम्हाला आवडणारी न आवडणारी, त्या वैशिष्ट्यांपासून स्वतःच काँग्रेस पळ काढायला लागली, बाजूला व्हायला लागली. ही प्रक्रिया 90च्या दशकामध्ये झालेली दिसते. पण 4 प्रकारे एकूण आपल्याला ह्या काँग्रेस नावाच्या 70-80 वर्षांच्या वास्तवाकडे पाहता येईल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यातला पहिला प्रकार असा आहे की काँग्रेस हा एक पक्ष होता असं म्हणायचं आणि मग त्या पक्षामध्ये मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे कशी स्थित्यंतरं झाली, कसे चढ उतार झाले हे पाहायचं. हा एक प्रकार असू शकतो. पण दुसरा एक प्रकार असा आहे काँग्रेसकडे पाहण्याचा की काँग्रेस नावाची ह्या देशामध्ये एक विशिष्ट कल्पना अस्तित्वात होती आणि ती जी काँग्रेस नावाची कल्पना होती तिचं इथल्या लोकांना काही प्रमाणामध्ये काही काळ तरी आकर्षण वाटत होतं. आणि त्याचं कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तिचा सर्वाकर्षी आणि बहुस्तरीय अशा प्रकारचा ढाचा हे त्याचं कारण होतं. असं म्हटलं तरी आजचा प्रश्न संपून जातो, कारण ती काँग्रेस संपलेली आहे. काँग्रेसकडे आणखीन तिसऱ्या एका प्रकारे पाहता येतं. ते असं की काँग्रेसनी गेल्या 70 वर्षांमध्ये 60 वर्षांमध्ये भारतातल्या त्या कालखंडातल्या सामाजिक सार्वजनिक सहमतीचं प्रतिनिधित्व केलं. की साधारणपणे आम जनतेमध्ये आणि बुद्धिवंतांमध्ये ज्या गोष्टी प्रभावी आहेत, महत्त्वाच्या मानल्या जातात, आकर्षक मानल्या जातात, त्या सगळ्यांचं एक कडबोळ तयार करून काँग्रेसने त्याला आपलंसं केलं आणि आपलं म्हणून ते मांडायचा प्रयत्न केला. हा जो कन्सेन्सस आहे, ही जी सहमती आहे त्या वेळेला समाजामध्ये असणारी, तिचं प्रतिनिधित्व 90 सालापर्यंतच्या काँग्रेसने केलं असं आपण म्हणू शकतो. आणि त्या अर्थाने काँग्रेसकडे बघू शकतो की काँग्रेस हा त्या काळातल्या सहमतीचा आविष्कार होता. आणि अर्थातच त्याला जोडून येणारा चौथा प्रकार जो आहे, ज्याचाही मी पुढे उल्लेख पुन्हा करणार आहे, तो असा की काँग्रेसने ह्या देशातल्या सार्वजनिक चर्चा, वाद, स्पर्धा या सगळ्यांचं मैदान स्वतः ठरवलं. ते मैदान ठरवणारी काँग्रेस होती. काँग्रेस हे जणू काही इथे हे जे राजकीय आणि सार्वजनिक जीवनातले वादविवाद आणि स्पर्धा आहेत ते कोणत्या चौकटीत होतील हे ठरवण्याचं काम करणाऱ्या ग्राउंड्समनची भूमिका काँग्रेस बजावत होती. आता ह्यातला आलाहिदा भाग असा आहे की काँग्रेस ही ग्राउंड्समनही होती आणि काँग्रेस हा एक खेळाडूही होती. पण त्यातला महत्त्वाचा माझ्या दृष्टीने जो भाग असा आहे की चर्चा कशा होतील, वाद कोणते होतील, ते कुणाभोवती आणि कशाभोवती होतील, हे सगळं जणू काही ठरवण्याचं, ज्याला मी इतर ठिकाणी माझ्या लेखनामध्ये मिडल ग्राउंड असं म्हटलेलं आहे, ते मिडल ग्राउंड आखण्याचं, ठरवण्याचं आणि घडवण्याचं काम काँग्रेस करत होती. 30 ते 90 या 6 दशकांच्या काळातल्या काँग्रेसकडे या शेवटच्या 2 अर्थांनी जर पाहिलं तर आपल्याला काँग्रेसमुक्त भारताच्या चर्चेकडे वळायला सोपं जाईल. एक, काँग्रेस त्या कालखंडातल्या भारतातल्या सार्वजनिक सहमतीचं प्रतिनिधित्व आणि आविष्कार करत होती. आणि 2, काँग्रेसनी गेल्या 60 दशकांमध्ये, मी 90च्या पासूनची मागची 6 दशकं मोजतोय, या 60 वर्षांमध्ये 6 दशकांमध्ये काँग्रेसनी इथल्या सार्वजनिक स्पर्धा आणि चर्चा विषयांचं एक मध्यवर्ती मैदान ठरवण्याचं काम केलं, घडवण्याचं काम केलं. आणि त्या मैदानावर इथली सगळी सत्ता स्पर्धा त्या 6 दशकांमध्ये चालली. काँग्रेस अर्थातच त्या मैदानाची स्वतः आखणी करणारा पक्ष म्हणून असल्यामुळे पक्ष म्हणून त्याला त्या मैदानावरती यश मिळणं हे स्वाभाविक होतं, ते त्या पक्षाला मिळत राहिलं. हे जर सगळं आपण एकदा लक्षात घेतलं तर मग आपल्याला काँग्रेसमुक्त भारत नावाच्या या शब्दाचा, या कल्पनेचा अर्थ लावण्याचा एक मार्ग मोकळा होतो. आणि तो मार्ग असा की ही केवळ काँग्रेसला राजकारणातून किंवा पक्ष म्हणून पराभूत करण्याची एक व्यूहरचना एवढंच त्या कल्पनेमागे नाही, तर ही जी सहमती आहे, जी सहमती आविष्कृत करण्याचा काँग्रेसकडे काही काळ तरी जणू काही मक्ता होता, त्याच्या जागी नवी सहमती इथे आणण्याचे प्रयत्न होत आहेत का? आणि ते करणं म्हणजे काँग्रेसमुक्त भारत. आत्तापर्यंतची इथली प्रचलित सहमती जी होती तिला धक्के मारणं, ती विखंडित करणं, तिच्या जागी नवीन सहमती आणण्याचे प्रयत्न करणं, हा काँग्रेसमुक्त भारताचा एक अर्थ असू शकतो का?
किंवा वेगळ्या भाषेत मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बोलायचं झालं तर एका नव्या मैदानाची मांडणी आणि आखणी करण्याचा हा प्रकल्प आहे का? काँग्रेस मुक्त भारत असं म्हणणं याचा अर्थ असा आहे का की इथे ज्या पद्धतीने आत्तापर्यंतची स्पर्धा झाली, ज्या चौकटीत इथले विषय झडले, ती चौकटच आता बदलण्याचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत का? या अर्थाने जर पाहायला लागलं तर पुन्हा आपल्याला मागे जाऊन असा प्रश्न विचारायला लागेल की काँग्रेसने जेव्हा 6 दशकं इथे त्या वेळच्या सहमतीचं प्रतिनिधित्व केलं आणि इथलं मध्यवर्ती मैदान आखलं, त्यावेळेला तिला अशा प्रकारे मूलभूत विरोध कधी झाला नाही का? तुम्हाला असं दिसेल की अशा प्रकारचा मूलभूत विरोध काँग्रेसला फार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे काँग्रेसच्या स्वतःच्या वर्चस्वाच्या उदयापासूनच 2 दिशांनी झालेला होता. एक होता साम्यवाद्यांकडनं, कम्युनिस्टांकडनं, आणि दुसरा होता हिंदू राष्ट्रवाद्यांकडनं. या 2 दिशांनी काँग्रेसची ही जी सहमती मिरवण्याची स्वतःची मिरास होती तिला आव्हान दिलं जात होतं. ते यशस्वी झालं नाही राजकारणात आणि म्हणून काँग्रेस सहमतीचं प्रतिनिधित्व पुढच्या काही काळपर्यंत करू शकली. या 2 आव्हानवीरांच्यापैकी जर तुम्ही पाहायला लागलात तर तुम्हाला असं दिसेल की साम्यवादी किंवा कम्युनिस्ट जे आहेत त्यांचं आव्हान हे कालांतराने कमी झालं, सौम्य झालं. याचं कारण विशेषतः नक्षलवाद्यांशी पूर्णपणे फारकत झाल्यानंतर, पण त्याच्या आधीसुद्धा इथले कम्युनिस्ट हे काही प्रमाणात का होईना त्या सहमतीचा स्वतः भाग बनले. संविधान मानण्यापासून तर एका व्यापक कल्याणकारी लोकशाही समाजवादी चौकटीमध्ये इथे राजकारण करण्याच्या प्रयत्नांपर्यंत इथल्या कम्युनिस्टांनी कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या सहमतीमध्ये स्वतःला विसर्जित केलं आणि त्यामुळे ते आव्हान संपलं. उरलं आव्हान दुसरं, ते हिंदू राष्ट्रवाद्यांचं होतं. आणि त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे की हिंदू राष्ट्रवाद्यांचं हे जे आव्हान आहे ते स्वातंत्र्यानंतरच्या निदान सुरुवातीच्या काही दशकांमध्ये तरी ना राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरू शकलं, ना सांस्कृतिक वैचारिकदृष्ट्या प्रभावी ठरू शकलं. ते आव्हान कधी पुढे येतं आहे, ते कशा प्रकारे पुढे येतं हे पाहणं हे आपल्या दृष्टीने त्यामुळे फार महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला असं दिसेल की जनसंघाचा जो काळ होता, हिंदू महासभा असेल, जनसंघ असेल आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्यांनी काँग्रेस प्रणित सहमतीचा कायम प्रतिवाद जरी केलेला असला तरी तो प्रतिवाद इथल्या राजकारणामध्ये प्रभावी न ठरल्यामुळे काँग्रेसचा वर्चस्व कायम राहू शकला. आत्ता आपल्याला या सगळ्यात कारण परंपरेत जाण्याची गरज नाही आणि तेवढा आपल्यापाशी अवसर नाही, पण साधारणपणे 80च्या दशकापासून तुम्हाला असं दिसेल की ही जी पर्यायी सहमती शोधण्याचे प्रयत्न आहेत त्यांनी नव्याने एक शक्ती प्राप्त केली. ते नव्याने जोमाने वाटचाल करायला लागले. हे 80च्या दशकापासून साधारणपणे घडायला लागलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आता तुमच्या असं लक्षात येईल की काँग्रेसचा नंतर जो पाडाव होतो त्याची सामाजिक पायाभरणी ही 80च्या दशकापासूनच सुरू झालेली आहे. तिथपासूनच ही सगळी आज आपल्याला जी दिसते रचनेची मोडतोड असेल किंवा नवीन रचनेची जडणघडण, त्या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात ही मागे आपण जर गेलो तर 80च्या दशकापासून होऊ शकते. हे जे पर्यायी सहमतीचं संस्कृतीकरण आहे आणि पर्यायी सहमतीचं राजकारण आहे ते 80च्या दशकामध्ये उभं राहत होतं. त्याला पुरेसं यश जरी आलं नाही तरी तिथपर्यंत आपण मागे जाऊ शकतो. आणि या अर्थाने जर आपण बघायला लागलो की काँग्रेसनी प्रचलित केलेल्या मैदानाच्या बद्दलचे वाद म्हणजे आजच्या काँग्रेसमुक्त भारताची घोषणा आहे, तर मग थेट आपण 2014कडे येऊ शकतो की आत्ता नेमकं हे का बरं आलं, कसं येऊ शकलं. जर 80पासून त्याची सुरुवात झालेली होती तर 2014मध्ये असं नेमकं काय झालं किंवा त्याच्या आसपास 2014 हे आपण निवडणुकांच्या काळामध्ये झालेली घोषणा म्हणून वर्ष म्हणून परत परत त्याचा उल्लेख करतोय. झालं असं की वेगवेगळ्या प्रक्रियांच्या मार्फत 2000च्या ह्या नव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया घडत गेल्या आणि त्यातून या नव्या सहमतीसाठी अनुकूल असं वातावरण, अर्थकारण आणि संस्कृतीकरण आकार घेत राहिलं. नरेंद्र मोदी हे 2014 साली योग्य क्षणाच्या वेळेला योग्य लाटेवर स्वार होऊ शकलेले मोठे नेते म्हणून त्यामुळे ओळखले जातील. याचा अर्थ वाजपेयी आणि अडवाणींना हे करायचं होतं का नव्हतं असा प्रश्न कदाचित काही जण विचारतील. त्याला मी 2 उत्तरं देईन. त्यातला एक भाग असा आहे की वाजपेयी आणि अडवाणी यांनी
बहुधा असा निर्णय केला की भारतीय जनता पक्षाला राजकीय यश मिळण्याच्या पलीकडे तूर्तास जाण्याची गरज नाही. म्हणजे हे जे मी पर्यायी सहमतीचं राजकारण म्हणतोय त्याच्या दिशेने जाण्यापेक्षा राजकारणामध्ये यश आत्ता जर मिळत असेल तर तूर्तासच्या टप्प्यावरती तेवढं पुरे आहे. आणि त्यामुळे वाजपेयी असतील किंवा अडवाणी असतील, आणि म्हणून 2000च्या आसपासचा हा जो टप्पा आहे, 99पासून त्यांचं सरकार होतं, या टप्प्यामध्ये आपल्याला असं दिसेल, आणि त्याच्यामध्ये प्रमोद महाजनांचाही उल्लेख केला पाहिजे कारण ते त्यावेळेला महत्त्वाची भूमिका बजावत होते, या सगळ्यांना राजकीय यशाच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारची पर्यायी सहमती देशात घडवण्याबद्दल त्या काळात काहीसा निरुत्साह असावा असा माझा अंदाज आहे. नंबर 2, त्यांचे सगळ्यांचे हात त्यावेळच्या राजकीय चौकटीतल्या आघाड्यांच्या राजकारण्यांनी बांधलेले असल्यामुळे त्यांना पाहिजे असतं तरी त्यांनी किती ह्याच्या पलीकडे जाऊन कारवाई करू शकले असते ते याच्याबद्दल शंका आहे. तुम्ही जर 90च्या दशकाकडे परत पाहिलं, ज्या दशकामध्ये वाजपेयींचं नेतृत्व उदयाला येतं त्या दशकाकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की 1992मध्ये ज्या वेळेला अयोध्येला बाबरी मशिदीची मोडतोड झाली, त्यानंतर जे वातावरण भारतामध्ये निर्माण झालं, त्या वातावरणाचा एक निष्कर्ष ह्या लोकांनी बहुधा असा काढला असावा की हे वातावरण पर्यायी सहमती निर्माण करायला काही पुरेसं पोषक नाही, आणि त्यामुळे आघाड्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला राजकीयदृष्ट्या सत्तेवरती आणणं एवढ्यापुरतंच वाजपेयी, अडवाणी, महाजन यांचा प्रकल्प हा मर्यादित राहिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्याचा आता गवगवा केला जातो ते गुजरात मॉडेल येतं, गुजरात प्रारूप येतं. आता हे जेव्हा आपण प्रारूप वगैरे म्हणतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की नेते हे त्यांना त्या वेळच्या परिस्थितीला जी प्रतिक्रिया द्यायची त्याचा एक विचार करून काहीतरी निर्णय घेत असतात, आणि त्यामुळे ते खरोखरच गुजरात मॉडेल होतं का, खरोखरच मोदींनी बसून असं काही मॉडेल लिहून काढलं होतं का, असा प्रश्न जर आपण विचारला तर बहुधा त्याचं उत्तर नकारार्थी देता येईल. पण आपण जेव्हा मागे वळून त्याचा अभ्यास करतो, पाहतो त्याच्याकडे, तेव्हा आपल्याला दिसायला लागतं की कोणती वैशिष्ट्ये अशी घडली की ज्याच्यातून गुजरातमध्ये काहीतरी एक विशेष घडामोड घडतीये असं आपल्याला नंतर वाटायला लागलं. 4 गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. त्याच्यातली पहिली म्हणजे राज्य यंत्रणेचा अत्यंत प्रबळ आणि गरज पडली तर बहुसंख्याकवादी पद्धतीने वापर करायचा, हे धोरण गुजरातमध्ये वापरलं गेलं. नंबर 1. नंबर 2, सामाजिक पातळीवरती जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण ज्याला मघाशी हिंदू राष्ट्रवाद असा पुसटसा उल्लेख केला, त्या हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीला समाजामध्ये जेवढं म्हणून प्रादुर्भाव मिळेल, जेवढं म्हणून बळ मिळेल तेवढं मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा, हे दुसरं. तिसरं, ज्याच्यासाठी गुजरात मॉडेल हे मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे, ती तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये ठोकळ निकष असं म्हणतात अर्थव्यवस्थेचे, इकॉनॉमिक्समध्ये, ते ठोकळ निकष जे आहेत त्या निकषांवर अर्थव्यवस्था वर येईल हे पाहणं. GDP असेल, स्टेट प्रॉडक्ट असेल, ह्या निकषांवरती राज्य यंत्रणा ही काळजी घेईल की हे राज्य आणि देशाची आता अर्थव्यवस्था कशी वर येईल. आणि चौथं, सामाजिक रचनेच्या संदर्भामध्ये मध्यम आणि कनिष्ठ मध्यम म्हणून ज्या स्तरांकडे आपल्याला आर्थिकदृष्ट्या पाहता येईल अशा स्तरांवरती लक्ष केंद्रित करून त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या अपेक्षा ह्या नुसत्या चुचकारायच्याच नाहीत, तर त्या काही प्रमाणात तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करून एकूण सार्वजनिक जीवनाच्या आणि चर्चेच्या मध्ये मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गीयांना आणून ठेवायचं. ह्या 4 गोष्टी आज मागे वळून पाहिल्या तर आपल्याला दिसतात की ज्या तथाकथित गुजरात मॉडेलमध्ये असल्याशिवाय त्याचा पुरेसा गवगवा आणि त्याचं पुरेसं यश हे प्रस्थापित होऊ शकलं नसतं. त्याला अर्थात नंतर 5वी जोड दिली गेली ती झंझावाती माध्यमांच्या मदतीची आणि प्रचाराची, पण तो टॅक्टिकचा भाग आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला जाण्याची काही गरज नाही. हे झाल्यामुळे आणि 1992चा बाबरी मशिदीच्या नंतरचा जो एक सामाजिक वातावरणाचा संदर्भ होता तो मागे पडल्यामुळे 2014मध्ये मोदींना एक धाडसी पाऊल उचलणं शक्य झालं. आणि ते धाडसी पाऊल दिल्लीला जाऊन पंतप्रधान बनणं हे नव्हतं, तर ते धाडसी पाऊल म्हणजे आपण जे काही करतोय ते केवळ राजकीय पक्ष म्हणून सत्तेवर येण्याच्याही पलीकडचं काहीतरी आहे असं स्वतःला पटवणं, ते आपल्या अनुयायांना पटवणं आणि ते सगळ्या समाजाला पटवण्याचा प्रयत्न करणं. आपण मोदींशी मतभेद आपले असोत किंवा नसोत, आपल्याला हे मान्य करायला लागेल की अशा प्रकारे झपाटलेल्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या एका मोठ्या प्रकल्पावर विश्वास असल्याखेरीज काँग्रेसमुक्त भारत नावाची घोषणा करता येत नसते.
ही जी घोषणा मोदींनी केली तिच्या पाठीमागे फक्त काँग्रेस हटवा सत्तेवरनं हे भूमिका नव्हती, तर आता आम्ही एक नवीन पर्यायी सहमती उभी करायला सिद्ध झालेलो आहोत हा, आणि त्याचं नायकत्व माझ्याकडे आहे हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होता, आणि तो आत्मविश्वास पक्षामध्ये परावर्तित करणं त्यांना शक्य झालं. आणि त्यातून आपल्याला आज आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या प्रश्नाला परत परत भिडावं लागेल की मग ही पर्यायी सहमती काय आहे. कारण हे झालं याचं सगळ्याचं आर्किटेक्चर, की कसं हे घडलं, कोणी हे घडवलं, कोणत्या संदर्भामध्ये हे घडलं, हे सगळं आपण पाहतो आहे. पण त्याच्याबरोबर शेवटी आपल्याला ह्या प्रश्नाला भिडावं लागेल की आज मितीला जेव्हा आपण भारतात काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतो आहे तेव्हा ते नेमकं कशाबद्दल आहे, काय घडतं आहे भारतामध्ये. आणि आता इथून पुढे मी जे बोलणार आहे त्याच्यामध्ये हे जे मोदींचं नायकत्व आहे ते मी बाजूला ठेवणार आहे. याचं कारण मी असं मानतो की एखादा नेता योग्य क्षणी स्वतःकडे नेतृत्व घेतो, तो इतिहासात मोठा होतो, हे जरी खरं असलं तरी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा बहुविध प्रक्रिया मुळात घडत असतात आणि त्या प्रक्रियांच्या नंतर तो नेता त्याच्यावरती स्वार होऊ शकतो. जगाच्या इतिहासात फार क्वचित असं कधी होत असेल की एखादा नेता त्या प्रक्रियासुद्धा घडवतो. पण तूर्त मी त्याच्यात न जाता भारतामध्ये गेल्या 10-20 वर्षांमध्ये अशी कोणती सामाजिक स्थित्यंतरं होत आहेत की ज्या स्थित्यंतरांचं आता अधिनायकत्व हे मोदींकडे येऊ शकतं, त्याचा वेध घेण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. याचा अर्थ असा झाला, नंबर 1, की इथून पुढं मी जे काही घडतं आहे असं म्हणतो आहे त्याला भारतीय जनता पक्षाचं किंवा मोदींचं कारस्थान कारणीभूत आहे असं मी म्हणत नाही आहे. त्यांना नक्कीच काही गोष्टी हव्या आहेत आणि त्या करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण आपण जेव्हा त्यांच्याकडे तटस्थपणे बाहेरून पाहायचा प्रयत्न करत असतो, समाजाचे घटक म्हणून पाहायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे कर्तबगारी किंवा कर्तृत्व केवळ व्यक्तींचं किंवा पक्षांचं नसतं, ते प्रक्रियांचं सुद्धा असतं. आणि तो प्रक्रियांचा कर्तेपणा लक्षात ठेवून इथे काय स्थित्यंतर घडतं आहे, आपला समाज आपल्या सर्वांच्या डोळ्यादेखत गेल्या 10, 20, 25 वर्षांमध्ये नेमका बदलतो आहे म्हणजे कुठे कसा बदलतो आहे हे पाहण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. तो जर केला तर ही जी पर्यायी सहमती आहे ती कशी आता हळूहळू उदयाला येते आहे आणि ती काँग्रेसमध्ये कशी सामावली जाऊ शकत नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसनी त्या कालखंडातल्या सहमतीचं प्रतिनिधित्व केलं खरं, पण आता 2 गोष्टी होत आहेत. एक तर नवीन जी सहमती निर्माण होती आहे ती मगाशी मी ज्याला काँग्रेसपणा असं म्हणालो त्या काँग्रेसपणापासून फार दूर आहे. आणि त्यामुळे भले नेहरू, इंदिरा गांधींची काँग्रेस आज असती तरीसुद्धा तिला ह्या सहमतीचं प्रतिनिधित्व करता आलं असतं का हा प्रश्न शिल्लक राहतोच. आणि नंबर 2, आज ती सहमतीसुद्धा आपलीशी करण्यासाठी काँग्रेस पक्ष अस्तित्वात कुठे आहे. आणि आज म्हणजे 44 जागा मिळाल्या म्हणून मी हे म्हणत नाही आहे, तर गेल्या 10 वर्षांपर्यंत, गेल्या 15 वर्षांमध्ये अशा प्रकारे परिस्थितीवर स्वार होण्याची हिंमत आणि कुवत असलेला काँग्रेस पक्षच कुठे होता. आणि त्यामुळे मी आता काँग्रेसबद्दलही बोलत नाही आहे आणि केवळ भाजपबद्दलही बोलत नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की आपण सर्वजण भारताच्या समाजामध्ये दैनंदिन जीवनात वावरत असताना अनेक वेळेला असं होतं की आपल्या आजूबाजूला घडणारे जे बदल असतात ते त्यांचे आपण रोजचे साक्षीदार असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाहीत. कधीतरी एकदा आपण परत एकदा मागे वळून गेल्या 5, 10, 15, 20 वर्षांमध्ये नेमकं खरंच काय होतं हे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे बघणं हा काही वयाचा भाग नाही आहे. म्हणजे तुम्ही आम्ही कोणीतरी मी वयस्कर झालो आणि म्हणून आता मी असं म्हणतो आहे की पूर्वी किती छान होतं, अशा प्रकारच्या स्मरणरंजनाचा हा मुद्दा नाही आहे. आज जे 40शीतले लोक आहेत ते सुद्धा या घटनेकडे जेव्हा बघतील तेव्हा त्यांना हा फरक जाणवू शकेल असा माझा दावा आहे. सूत्रबद्ध मांडता यावं म्हणून मी थोडंसं ढोबळपणे, आणि कदाचित त्यामुळे त्याच्यात काही चुका राहतील, पण 5 क्षेत्रांमध्ये कसे बदल होत आहेत आणि त्याच्यामुळे ही नवी सहमती कशी आकारती आहे हे सांगणार आहे. त्याच्यातलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र असं आहे की आपण एक राष्ट्र म्हणून काय आहोत याच्याबद्दलचं आपलं आकलन हे आपल्या नकळत बदलतं आहे. मगाशी मी 80च्या दशकाचा उल्लेख केला, त्याचा हा संदर्भ होता की पंजाब आणि आसाम इथल्या समस्यांपासून आपलं सगळ्यांचं एकूणच भारताच्या राष्ट्र नावाच्या वस्तू आणि राष्ट्र नावाचं वास्तव जे आहे त्याच्याबद्दलचं आकलन बदलायला लागलेलं आहे. जगडव्याळ प्रकारचा, अस्ताव्यस्त प्रकारचा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा म्हणून जो काही आपला राष्ट्र समाज होता, आपली जी राष्ट्रीय ओळख होती, त्याच्याऐवजी जास्त आखीव-रेखीव आणि आक्रमक पद्धतीचं आपलं अस्तित्व आता राष्ट्र म्हणून उदयाला यायला लागलेलं दिसतंय.
याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, पण एक छोटा उल्लेख जर करायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की भारताला महासत्ता, आर्थिक पण महासत्ता बनण्याचं स्वप्न केव्हापासून पडायला लागलं हे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या राष्ट्रवादाचा पोत कसा बदलला ते लक्षात येईल. जागतिक राजकारणाचे अभ्यासक सगळे वास्तववादी असतात आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ते असं म्हणतात की हे फार चांगलं आहे, भारत आर्थिक महासत्ता होणार म्हणजे भारताचं महत्त्व वाढेल वगैरे. मी त्याच्याकडे जागतिक राजकारणाचा अभ्यासक म्हणून पाहत नाही, मी त्याच्याकडे भारताच्या राष्ट्रीयत्वाचा आविष्कार म्हणून पाहतो. आणि महासत्तेचं स्वप्न पडणं याचा अर्थ आपलं वर्चस्व, आपली दादागिरी जशी इतरांची असते तशी आपली दादागिरी निर्माण व्हावी आणि दादागिरीवर आधारित अशी आपली अस्मिता तयार व्हावी असा आग्रह आपल्या मनामध्ये या काळामध्ये निर्माण व्हायला लागला. तो निर्माण केला गेला हेही तुम्हाला माहिती आहे. ती स्वप्न दाखवली गेली 25 वर्ष आपल्याला आणि विशेषतः आजच्या तरुणांना हे स्वप्न वारंवार दाखवलं जातं आहे की इथून पुढचा काळ भारताचा आहे आणि भारत आर्थिक महासत्ता बनणार आहे. हे ग्रोथ रेटच्या भाषेत नसतं. महासत्ता ही जी भाषा आहे ती ग्रोथ रेटच्या भाषेत नसते. ग्रोथ रेट जेव्हा असते त्यावेळेला ग्रोथ रेटमुळे कुठेतरी समाजातल्या काही लोकांना त्याचा फायदा मिळत असतो. महासत्तेची भाषा ही वर्चस्वाची भाषा असते आणि जो समाज वर्चस्वाची भाषा करत असतो तो स्वतःची राष्ट्रीय ओळखसुद्धा त्याच वर्चस्वाच्या पॅराडाईममध्ये, त्याच वर्चस्वाच्या आकृतिबंधामध्ये करून द्यायला लागतो, घ्यायला लागतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या अर्थाने मला असं वाटतं की हा जो ॲसर्टिव्ह, आक्रमक, आग्रही आणि महासत्तेचं स्वप्न पाहणारा राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद आणि भारताचा गेल्या 100-1 वर्षांच्या परंपरेतून घडलेला जो राष्ट्रवाद आहे, 100-150 वर्षांच्या परंपरेतनं घडलेला राष्ट्रवाद जो आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे स्थित्यंतर होत आहे. हे स्थित्यंतर आपल्याला जाणवत नाही कारण आपण त्याचे भाग असतो. हे स्थित्यंतर आपल्याला जाणवत नाही याचं कारण आपण नुसते त्याचे भाग असतो असं नाही, तर त्याच्यामध्ये घोषणा देणाऱ्यातही आपण असतो. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला होणारे सिनेमे जरी तुम्ही फक्त काढून पाहिलेत टेलिव्हिजनवरती, वेगवेगळ्या चॅनेल्सवरती या 2 दिवशी आणि त्याच्या आसपास राष्ट्रीयत्वाचा जो महोत्सव साजरा होतो साधारणपणे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, तेव्हा कोणते सिनेमे दाखवले जातात हे जरी तुम्ही काढून पाहिलं, त्या सिनेमांची कलात्मक प्रतवारी सोडून द्या, पण त्या सिनेमांची एकूण स्टोरी लाईन आणि त्या सिनेमांची थीम, त्या सिनेमांचा संदेश, त्यांचं कथन हे जरी तुम्ही पाहिलं तरी सतत परकीय शत्रूची काळजी, परकीय शत्रूची बद्दल असलेली आशंका आणि भारतातला एका सब इन्स्पेक्टरपासून तर भारताच्या जनरलपर्यंत सगळेजण त्या शत्रूचा खात्मा करायला निघालेले आहेत, हे सर्वसाधारणपणे चित्रण हे काही राष्ट्रीयत्वाच्या आरोग्याचं लक्षण नाही आहे. तर ते राष्ट्रीयत्वामध्ये कुठला तरी एक नवा आता पलटी खाऊन आपण नवीन वाट चोखाळतो आहे याचं ते लक्षण आहे असं मला वाटतं. नंबर 2, आणि राष्ट्राबद्दल मी आणखीन नंतर बोलणार आहे म्हणून आत्ता सांगत नाही, विकास आणि राज्यसंस्था याच्याबद्दलच्या आपल्या कल्पना याच 25 वर्षात बदललेल्या आहेत. त्या जास्त स्पष्टपणे बदलल्या आहेत, त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. भारतीय राज्यसंस्था काय असावी याच्याबद्दलचं जर एका ओळीत वर्णन पूर्वीच्या आपल्या आकलनाचं करायचं झालं, सहमतीच्या आकलनाचं करायचं झालं, तर आपल्याला असं म्हणता येईल की ती सर्वहित समन्वयी राज्यसंस्था असावी. मूलतः बाकी वाद सोडून द्या, धोरणांबद्दलचे मतभेद सोडून द्या, पण ती सर्वहित समन्वयी राज्यसंस्था असावी ही दृष्टी होती. आणि त्याच्यासाठी म्हणून मग सरकारने हस्तक्षेप करणं, कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचे वेगवेगळे अवतार किंवा वेगवेगळी धोरणं अस्तित्वात येणं, ह्याच्याकडून आता 2 आधार नवे राज्यसंस्थेचे निर्माण होत आहेत. एक म्हणजे सर्व्हेलन्स, टेहळणे, सातत्याने सगळ्यांची टेहळणी करणारी राज्यसंस्था, असं आपल्या राज्यसंस्थेचं आता रूप व्हायला लागलं आहे. आणि पुन्हा मी सांगतो की हे केवळ भारतात होतं आहे असं नाही आहे, त्यामुळे हे जागतिक आहे एका अर्थाने. पण आपल्याला सगळ्यांना जर आता सगळ्यात जास्त कशाबद्दल आकर्षण निर्माण झालेलं असेल कुठल्या एका वस्तूबद्दल, तर ते CCTV. CCTVमुळे सर्व रोग बरे होतात. CCTVमुळे सर्व प्रकारची असुरक्षितता नाहीशी होते, कारण टेहळणी करता येते. हे जे टेहळणी नावाचं भूत राज्यसंस्थेने आता निर्माण केलेलं आहे ते सगळं आपल्याला सगळ्यांना मान्य असलेलं आहे. मला खात्री आहे की मी हे म्हणतोय त्याला देखील आपल्या मनामध्ये अनेकांचा विरोध असेल की हो हे तर असायलाच पाहिजे, असं आपली स्वाभाविक प्रतिक्रिया अनेकांची असेल. पण राज्यसंस्थेचं पहिलं काम जेव्हा फक्त टेहळणी हे बनतं तेव्हा
निदान आधीच्या लोकशाही सर्वहित समन्वयी राज्यसंस्थेपासून आपण बदलतो आहोत एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्याला समाज म्हणून जर मान्य असेल तर मान्य राहील, तो भाग वेगळा. पण आपलं राज्यसंस्थेचं आकलन टेहळणी नावाच्या सर्व्हेलन्स नावाच्या गोष्टीवर आधारित असं राहत आहे, हे एक. आणि नंबर 2, वितरणाच्या बाबतीत, संपत्तीच्या वितरणाच्या बाबतीतली उदासीनता. अचानक भारतामध्ये आता गेल्या काही वर्षांपासून रॅक्स टू रिचेस असं अमेरिकेमध्ये ज्याला म्हणतात, म्हणजे गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत पोचलेल्यांच्या कहाण्या, की कसा माणूस गरीब होता आणि आज तो कुठच्या कुठे पोचला, या कहाण्या अमेरिकेत जशा प्रचलित आहेत तशा भारतात आता होत आहेत. त्याचं उदात्तीकरण होतं आहे, थाटमाट आणि देखाव्यांचं उदात्तीकरण होतं आहे, श्रीमंतीचं उदात्तीकरण होतं आहे, श्रीमंतीला कर्तबगारी मानलं जातं आहे, त्याच्यावर सिनेमे निघतात. या सगळ्या अर्थांनी वितरणात्मक उदासीनता हे आपल्या राज्यसंस्थेचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट जणू काही आता बनायला लागलेलं आहे. मोदी ज्या वेळेला पंतप्रधान झाले आणि भारतीय जनता पक्षाचा ज्या वेळेला विजय झाला, तेव्हा एका मोठ्या अर्थतज्ज्ञांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून असं म्हटलं की 77 ही भारतामधल्या राजकीय स्वातंत्र्यासाठीची लढाई होती, तशी 2014 ही आर्थिक स्वातंत्र्यासाठीची लढाई होती. तुम्हाला असं वाटेल की आर्थिक स्वातंत्र्याची लढाई म्हणजे हे गृहस्थ भ्रष्टाचार वगैरे गेल्या 10 वर्षात जो होता UPAच्या सरकारच्या, त्याच्या संदर्भात बोलत असतील, तर तसं नाही आहे. ते पुढे असं म्हणतात की कशाच्या विरोधातला हा 2014चा निकाल आहे, तर प्रोग्रेसिव्हली ग्रेटर गव्हर्मेंट इंट्रुजन इन टू द लाईव्ज ऑफ पीपल थ्रू द राईट्स अप्रोच, ह्याच्या विरोधातलं आहे. ते असं म्हणतात की सरकारने जास्त लोकांच्या जीवनात हस्तक्षेप करून त्यांना जीवनाविषयीचे अधिकार देणं, ह्याच्या विरोधातली ही निवडणूक आहे आणि तिच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विरोध झालेला आहे. मी पुन्हा वाचतो. इट वॉज अ रिस्पॉन्स टू प्रोग्रेसिव्हली ग्रेटर गव्हर्मेंट इंट्रुजन इन टू द लाईव्ज ऑफ पीपल थ्रू एक्सटेन्शन्स ऑफ द राईट्स अप्रोच टू हाऊसिंग, हेल्थ, etc., etc., rather than empowering people directly through growth and development. म्हणजे लोकांना वृद्धी आणि विकासातनं आपोआप सक्षम बनवायच्या ऐवजी तुम्ही लोकांना अधिकार देऊन सक्षम बनवताय की तुला आरोग्याचा अधिकार आहे, तुला शिक्षणाचा अधिकार आहे, तुला घराचा अधिकार आहे, हे म्हणताय. याला लोक कंटाळले होते आणि म्हणून त्यांनी 77ला जसं राजकीय स्वातंत्र्यासाठी मतदान केलं तसं 2014 साली मतदान केलं. राज्यसंस्थेचा आधार आहे असं मला वाटतं की हा उत्तरोत्तर बनायला लागलेला आहे. आणि हे सद्गृहस्थ कोण आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांचा संबंध तुम्हाला कळेल. त्यांचं नाव आहे अरविंद पानगडिया. नियोजन करून त्याच्या जागी जी नवी व्यवस्था आता आलेली आहे नीती आयोग नावाची, त्याचे सध्याचे जवळपास प्रमुख ते हे अरविंद पानगडिया. त्यांनी त्यांची नेमणूक होण्याच्या आधी आणि बहुधा नेमणूक व्हावी म्हणून असेल टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे लिहिलं होतं. पण ज्यांचं हे आकलन आहे भारतातल्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि धोरणांबद्दल, त्यांच्याकडे आता आपल्या आर्थिक धोरणांची सूत्रं आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यकारण सोडून द्या की त्यांनी हे लिहिलं म्हणून ते तसे झाले का, ते तसे होतेच म्हणून त्यांना तसं केलं, हा भाग सोडून द्या. मुद्दा असा आहे की आज आपण, आणि हे मी पुन्हा पानगडियांना दोष देणार नाही, मी असं म्हणेन की पानगडिया हे त्याचं प्रतिनिधित्व करतात एका विचार प्रवाहाचं, की जो विचार प्रवाह कळत न कळत बसमध्ये एकमेकांशी बोलताना, ट्रेनमध्ये एकमेकांशी बोलताना उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक एकमेकांजवळ व्यक्त करत असतात, तो हा आहे की विकास झाला की सगळं होणार आहे, तुम्ही विकास होऊ द्यात फक्त. आणि विकास होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर गरिबांना तूर्त तुम्ही पैशाचं वाटप करू नका. अर्थशास्त्रात मला जायचं नाही, मला ते येत नाही, मला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही. माझा मुद्दा मोठा आहे. तो मुद्दा असा आहे, अर्थशास्त्राच्यापेक्षा मोठा मुद्दा असा आहे की तुम्ही देशातल्या प्रश्नांकडे बघत असताना कसे बघता, ह्याच्यामध्ये बदल होतोय का नाही. तो बदल पुन्हा मी सांगतो, तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर माझा काही आक्षेप नाही, तो चूक आहे बदल का बरोबर आहे हे आत्ता ठरवायला आपण इथे बसलेलो नाही, पण कोणता बदल होतोय हे बघितलं पाहिजे. तेव्हा टेहळणी आणि केवळ वृद्धी, वितरणात्मक उदासीनता याच्यावरती आधारलेली राज्यसंस्था म्हणजे जणू काही आज जर तिशीतल्या माणसाला एखाद्या आपण शेवटचा माणूस किंवा तळागाळाचा
थर असे शब्दप्रयोग केले तर तो आपल्याला विचारेल की नक्की काय आहेत हे शब्द. कारण शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे ही कल्पना, किंवा तळागाळाचे थर असतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागतं ही कल्पना आपल्या एकूण विचारविश्वातून आपण सोयीस्करपणे हद्दपार करतोय. ह्याला मी पर्यायी सहमतीची निर्मिती किंवा पर्यायी सहमतीचा उदय असं म्हणेन. नंबर 3, तिसरा बदल होतोय तो आपल्या धर्माविषयीच्या आकलनामध्ये. मी हिंदू राष्ट्रवादाचा सुरुवातीलाही ओझरता उल्लेख केला. धर्मामध्ये जो बदल आपल्या धर्माच्या विषयीच्या आकलनामध्ये होतोय तो केवळ भारतीय जनता पक्षामुळे होतोय का, तो केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे होतोय का, मला माहीत नाही. पण जे दिसतंय ते चित्र असं की सदाचार आणि नैतिकता यांचा आणि धर्माचा संबंध कमी, आणि त्याच्याऐवजी माझ्या खांद्यावर मिळवण्याचं एक लेबल म्हणून धर्माचा संबंध आता जास्त आलेला आहे. आपण कधीच एवढे धर्मजागरूक नव्हतो की मी कोण आहे याची धार्मिक ओळख सतत देण्याची मला गरज वाटावी. लोक एकतर ओळखायचे एकमेकांना कोण आहे धर्माने कोणते, आणि त्याला कोणाला फारसं महत्त्व वाटायचं नाही. पण आता आपल्याला आपली धार्मिक ओळख सांगणं हे गरजेचं बनायला लागलं. नंबर 3, तिसरा बदल होतोय तो आपल्या धर्माविषयीच्या आकलनामध्ये. मी हिंदू राष्ट्रवादाचा सुरुवातीलाही ओझरता उल्लेख केला. धर्मामध्ये जो बदल आपल्या धर्माच्या विषयीच्या आकलनामध्ये होतोय तो केवळ भारतीय जनता पक्षामुळे होतोय का, तो केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे होतोय का, मला माहीत नाही. पण जे दिसतंय ते चित्र असं की सदाचार आणि नैतिकता यांचा आणि धर्माचा संबंध कमी, आणि त्याच्याऐवजी माझ्या खांद्यावर मिळवण्याचं एक लेबल म्हणून धर्माचा संबंध आता जास्त आलेला आहे. आपण कधीच एवढे धर्मजागरूक नव्हतो की मी कोण आहे याची धार्मिक ओळख सतत देण्याची मला गरज वाटावी. लोक एकतर ओळखायचे एकमेकांना कोण आहे धर्माने कोणते, आणि त्याला कोणाला फारसं महत्त्व वाटायचं नाही. पण आता आपल्याला आपली धार्मिक ओळख सांगणं हे गरजेचं बनायला लागलं. त्याची अनेक रूपं आहेत. त्याचं राजकीय रूप अर्थातच गर्व से कहो हे होतं एकेकाळी एका टप्प्यावरती, पण ते केवळ राजकीय रूप होतं. त्याची सांस्कृतिक रूपं तुम्हाला गल्लीबोळात रोज दिसतील की जेवढा तुमचा धर्माबद्दलचा प्रेम आणि कळवळा मोठा तेवढं तुमच्या धर्माच्यासाठीच्या धर्मस्थळावरचा लाऊडस्पीकर मोठा, आणि हे कुठल्याही धर्माला लागू होतं. जेवढा तुमचा धर्माचा कळवळा मोठा तेवढा त्या धर्मासाठी तुमची खर्च करायची सार्वजनिक ताकद मोठी. म्हणजे धर्म ही नैतिक सदाचाराची गोष्ट न राहता देखाव्याची गोष्ट बनली. हा खरा महत्त्वाचा बदल आहे. एकदा तो बदल झाला की धर्माचं राजकारणासाठी वस्तूकरण करणं, त्याचा व्यावहारिक उपयोग राजकारणासाठी करणं ही गोष्ट आपोआप जमते. कारण धर्माचं जे बुलवर्क आहे, धर्माचा हा जो गाभा आहे, त्याच्यापासून तुम्ही एकदा लोक बाजूला केलेत किंवा लोक स्वतःहून बाजूला झाले की धर्मातल्या सदाचार आणि नैतिकतेची अडचण तुम्हाला राहत नाही. ही प्रक्रिया आपल्याकडे आत्ता, आणि पुन्हा आत्ता याचा अर्थ 2014 साली असं माझं म्हणणं नाही, तर गेल्या 10-20 वर्षांमध्ये नित्यनियमाने चाललेली आहे. म्हणजे आपण समाज म्हणून कसे बदलतोय हे जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की हे बदल अचानक व्हायला लागलेले आहेत. आता जर धर्मसंसदेने अमुक एखादा संत किंवा अमुक एखादा दैवी पुरुष हा देव नाही असं म्हटलं तर वाद होतात, आणि ते वाद व्हायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. कारण धर्माचं स्वरूप हे बहुपर्यायी बहुस्तरीय असतंच. पण अशा प्रकारचे नवे देव आपण निर्माण करतो, ती आपली सामाजिक सांस्कृतिक आर्थिक गरज आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या गरजेचा अर्थ असा होतो की आपला समाज आता सहमती जी धर्माविषयीची होती आधीची तिच्याकडून एका नव्या सहमतीकडे चाललेला आहे. म्हणून मग धर्माचा राष्ट्राशी सांगड घालणं आणि राजकीय स्पर्धेचा आधार म्हणून धर्माचा वापर करणं या गोष्टी आता शक्य होतात. मी जो ओझरता उल्लेख केला होता की 60 ते 90-80 या काळामध्ये जनसंघाला किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचा जो वैचारिक प्रकल्प होता त्याच्यात फारसं यश आलं नव्हतं, ते नंतरच्या काळात यायला लागलं. त्याचं एक कारण हे आहे. तेव्हा माझं सर्वसाधारण प्रतिपादन जे आहे, आणि ते मी मध्येच इथे तुम्हाला सांगतो, ते असं की भाजप आल्याने समाज बदलेल का हा नंतरचा प्रश्न आहे, पण समाज कसा बदलला म्हणून भाजप अशा पद्धतीने येऊ शकला हे पाहण्याची आपली तयारी असली पाहिजे.
हे सत्तांतर 2014मध्ये जे झालं ते सत्तांतर होतं का एकूण स्थित्यंतराचं ते एक प्रतीक होतं, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून धर्म. नंबर 4, लोकशाही. आपल्या लोकशाहीचं स्वरूप बदलतं आहे आणि ते बदलते केवळ माध्यमांमुळे नाही, पण त्यातला एक मोठा हिस्सा माध्यमांमुळे बदलतो आहे, हेही खरं आहे की चटपटीत स्मार्ट देखाव्याची अशी लोकशाही व्हायला लागलेली आहे. पण हा स्ट्रक्चरल रचनात्मक बदल आहे तो माध्यमांमुळे होतो मुख्यतः. आणि एकूण भारतीय लोकशाहीचा जो प्रमाण आहे, स्केल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञान वापरावं लागतं, त्यामुळे काही बदल होतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन कोणते बदल होत आहेत, तर मी असं म्हणेन की चर्चा आणि समन्वय हा लोकशाहीचा अर्थ मानायच्या ऐवजी संख्या हाच एकमेव अर्थ आहे असं आता आपण सगळेजण मानतो. वेगवेगळ्या अर्थांनी मानतो. म्हणजे केवळ लोकशाहीमध्ये निवडणुकींची अपरिहार्यता म्हणून संख्या मोजून कोण निवडून आला हे ठरवायचं असतं, तो एक हिस्सा असतो लोकशाहीचा फक्त, असं म्हणायच्या ऐवजी संख्या हा एकदा लोकशाहीचा आधार मानला की तुम्ही संख्या गोळा केलीत की जणू काही तुमच्याकडे समन्वयाच्या पलीकडे जाण्याची सुद्धा ताकद आहे आणि परवानगी आहे असं तुम्हाला म्हणता येतं. या अर्थाने आत्ता आपलं लोकशाहीचं आकलन बदलतं आहे. आवाज आणि संख्या खरं तर असं म्हणायला पाहिजे, हे 2 आपल्या लोकशाहीचे नवे अर्थ आहेत. ते लोकसभेतही आपल्याला दिसतात, आवाज आणि संख्या, आणि ते सार्वजनिक जीवनातही दिसतात, दैनंदिन व्यवहारांमध्येही दिसतात. आणि त्यामुळे आपल्या लोकशाहीचं स्वरूप आम्ही टीकाकार आणि अभ्यासक राज्यशास्त्राच्या परिभाषेत ज्याला मेजॉरिटेरियन म्हणजे बहुसंख्यकवादी असं म्हणतो, ते बनणं, आपलं लोकशाहीचं स्वरूप बहुसंख्यकवादी बनणं म्हणजे केवळ हिंदूंचा इथे बोलबाला होणं एवढंच नाही आहे, केवळ हिंदू राष्ट्रवाद इथे प्रचलित होणं एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. तर आपल्या सार्वत्रिक आकलनामध्ये एकूणच संख्या आणि इथे तुम्ही मोठे आहात कारण तुम्ही मोठ्या संख्येने आहात एवढ्यापुरतं आकलन मर्यादित ठेवणं असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे ठिकठिकाणी प्रत्येक राज्यात त्या राज्यातल्या समूहांचा बोलबाला कसा असावा याच्यासाठीची भूमिका चालते आणि आपण असं म्हणतो की ते स्वाभाविक आहे. म्हणजे जसं हिंदीचं वर्चस्व देशावरती कुठेही नको हे आपण मान्य करायला पाहिजे, तसंच कुठली तरी एकच भाषा त्या राज्यात किंवा देशामध्ये असली पाहिजे हाही आग्रह आपण धरायला नको. या पूर्वीच्या सहमतीपासून आपण आता दूर चाललेलो आहोत आणि प्रत्येक राज्य म्हणजे जणू काही एकेका भाषेचा बंदिस्त किल्ला झालेला आहे. आणि त्यामुळे दुसरी भाषा बोलायची नाही, दुसरी भाषा शिकायची नाही, दुसऱ्या भाषेमध्ये ऐकायचं नाही, अशा प्रकारचे एकभाषीय व्यवहार आपण जर करायला लागलो तर तिथपासून सुरुवात केल्यानंतर आमच्या गल्लीत आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून तुम्ही तुमच्या घरात काय खायचं ते आम्ही ठरवू, या युक्तिवादापाशी आपण जातो. आणि हे होत आहे, हे आपल्याला माहिती आहे. हा जो सगळा गेल्या 2-3 वर्षांमध्ये वाद चाललेला आहे त्याच्यातला एक हिस्सा हा बीफबद्दलचा आहे आणि तो अत्यंत संवेदनाक्षम आहे. पण त्याच्याकडे न जातासुद्धा आपल्याला धडा हा मिळतोच की जर एखाद्या दुसऱ्या समाजाचे लोक एका वस्तीत राहत असतील तर त्या वस्तीमध्ये मांसाहाराला बाकीच्यांना बंदी घालायची आणि ती गृहनिर्माण संस्थेने घालायची. सरकार नाही करत आहे, तर गृहनिर्माण संस्था म्हणते की आमच्या सोसायटीत राहायचं असेल तर हे खायचं नाही. हा बहुसंख्यकवाद आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षावरती अनेक वेळेला टीका करत आलेलो आहे, पण भारतीय जनता पक्षावर टीका करताना आपण आपल्यामध्ये समाज म्हणून कसे बदल होत आहेत हेही पाहायला पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. ते या अर्थाने वाटतं की हा कुठला बहुसंख्यकवाद आहे की आम्ही इथे या सोसायटीमध्ये आहोत म्हणून. आणि हे सोसायटीचं वगैरे सोडून द्या, आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये बघा तुम्ही की सर्वसाधारण आपण सगळे चहा पितो असं जर मानलं आणि चहा हे राष्ट्रीय पेय आहे असं समजा ठरवलं आपण, तर चहापानामध्ये सर्वसाधारणपणे कॉफी नसतेच आणि चहा न पिणाऱ्याच्याकडे आपण गमतीने असेल, कुत्सितपणे असेल, हा काहीतरी वेगळाच माणूस आहे, चहासुद्धा पित नाही असं त्याच्याकडे बघतो. ही जी किमान बहुविधतेबद्दलची जाणीव आहे की माणसं वेगळी असतात, त्यांच्या राहण्या वेगळ्या असतात, त्यांच्या जीवनसरण्या वेगळ्या असतात, ती विसरतो आहे आपण. आणि एकदा ती जर का विसरलो आपण तर मगाशी मी ज्याचा राष्ट्र म्हणून उल्लेख केला त्या राष्ट्राचं स्वरूप हे एका बंदिस्त एका गठ्ठ्याच्या स्वरूपाच्या समाजाचं होईल. या अर्थाने लोकशाहीचं स्वरूप आपण बदलतो आहे असं मला वाटतं. शेवटचा क्षेत्र बदलांचं जे आहे ते जास्त व्यापक आहे. त्याची उदाहरणं तुमच्या जास्त परिचयाची, कारण गेल्या 2-4 वर्षात आणि गेल्या वर्षभरात विशेषतः त्यांच्यावर चर्चा झालेली आहे.
ते विश्व हे आपलं संस्कृती आणि विचारांचं विश्व आहे. त्याच्याबद्दल कितीही बोललं तरी चालेल, फारसं नाही बोललं तरी चालेल, कारण ते तुमच्या परिचयाचं आहे. त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काय होतं आहे असं जर पाहिलं आपण तर आपल्याला असं दिसेल की वेगवेगळ्या प्रतीकांची पुनर्मांडणी होती आहे. ही सगळ्या समाजांमध्ये होत असते, त्यात काही वावगं नाही. पण मी ज्या नव्या सहमतीचा उल्लेख करतो आहे त्याच्याशी ही जुळणारी मांडणी होती आहे म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे. गांधींना स्वच्छ भारताचे दूत मानणं इथपासून ती सुरू झाली. क्लीनलीनेस ड्राईव्ह स्वच्छ भारत 2 ऑक्टोबरला सुरू झालं, ते त्याचं प्रतीक होतं. पण हे एकट्या गांधींच्या नशिबी नाही आलं. गांधी असोत, आंबेडकर असोत, पटेल असोत, आता बोस असोत, या सगळ्या प्रतीकांची, मध्ये विवेकानंद येतात, या सगळ्या प्रतीकांची पुनर्मांडणी आत्ता होती आहे. आणि त्या अर्थाने आपलं एकूण सांस्कृतिक विश्व जे आहे ते सगळं ढवळून निघतं आहे. जे गेल्या वर्षभरामध्ये वाद झाले आणि वर्तमानपत्रांमधनं आले ते तुम्ही वर्तमानपत्रांच्याच पातळीवर पाहिले तर कदाचित तुम्हाला ते क्षुल्लक वाटतील आणि असं वाटेल ही काय भांडणं चाललेली आहेत. पण त्याच्या पोटामध्ये जी अस्वस्थता आहे ती सगळी ही अस्वस्थता आहे असं मला वाटतं. किंवा मी दुसरं उदाहरण परत एकदा घेतो की जे आपल्या सगळ्यांना लाडकं उदाहरण आहे की पटकन कोणीही काहीही केलं की त्याला राष्ट्रद्रोही ठरवणं. हे आता आपल्या नव्या सांस्कृतिक विश्वाचं एक मध्यवर्ती लक्षण व्हायला लागलेलं आहे. जे काही तुम्ही कराल ते पटलं नाही की ते राष्ट्रद्रोही म्हणून शिक्का मारायचा, कारण एकदा राष्ट्रद्रोहित्वाचा शिक्का मारला की त्याच्यानंतर त्याच्यापुढे काही अपील नसतं. हे जे राष्ट्रद्रोह नावाच्या गोष्टीचं आपल्या संस्कृतीमध्ये एक नवप्रस्थ निर्माण होतं आहे, ते प्रस्थ संस्कृती बदलल्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे मध्ये एका कार्टुनिस्टवरती आसिम त्रिवेदीवरती देशद्रोहाचा खटला भरला गेला होता आणि आत्ता हार्दिक पटेलवरती देशद्रोहाचा खटला चाललेला आहे. ही एकदम दोन वेगळ्या टोकाची उदाहरणं आहेत. त्यातल्या एकाचा निकाल लागलेला आहे, दुसऱ्याचा न्यायप्रविष्ट आहे. पण तुम्ही जर वरकरणी पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की खरंच ही देशद्रोहाची उदाहरणं आहेत का? पाटीदारांना आरक्षण द्यावं का नाही, वाद होऊ शकेल. त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन बरोबर होतं का नाही, वाद होऊ शकेल. वाद होणं वेगळं आणि त्याला आत करणं वेगळं. देशद्रोहाच्या किंवा राष्ट्रद्रोहाच्या खटल्याखाली त्याला आत करणं किंवा फेसबुकवर असेल किंवा ट्विटरवर असेल लोकांना राष्ट्रद्रोहाच्या नावाखाली शिवीगाळ करणं, हे जे राष्ट्रद्रोही आहेत म्हणून शिवीगाळ करणं, हे जे नवे सांस्कृतिक आविष्कार आपण आपलेसे करतो आहोत, मग ते सामाजिक माध्यमांवर असतील, ते कायद्यामध्ये असतील, ते आपल्या राजकीय व्यवहारांमध्ये असतील, जिथे कुठे असतील, ते सगळे मला असं वाटतं की आपल्या खोट्या वृथा संवेदनाशीलतेची ती लक्षणं आहेत की आपण अत्यंत अचानकपणे सेन्सिटिव्ह हळवे बनलेलो आहोत. आणि ते हळवे बनल्यामुळे आपल्याला काहीच कोणीतरी एकदम वेगळं केलेलं, बोललेलं, म्हटलेलं, लिहिलेलं चालत नाही. मग त्याच्यावर हल्ला कसा करायचा, तर त्यांना असं म्हणणाऱ्यांना बाजूला काढण्याचा हा सोपा उपाय होतो. कारण सामान्य माणूस हा त्या प्रश्नामध्ये तळाशी जाऊन नेमके काय वाद आहेत हे वगैरे न पाहता यांच्यावरती अमका शिक्का बसलेला आहे राष्ट्रद्रोहाचा, तेव्हा हा माणूस काहीतरी गडबड असणार असं मानून त्या विचारांपासून दूर होतो. ही जी सगळी एक सांस्कृतिक कोंडलेपणाची आणि सांस्कृतिक साचलेपणाची प्रक्रिया आहे ती आपल्या या नव्या सहमतीचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. सारांश रूपाने जर बोलायचं झालं तर ह्या 4-5 मुद्द्यांच्यामध्ये एकच सूत्र आहे आणि ते म्हणजे समाज म्हणून एकूण बहुविधतेबद्दल आपला दृष्टिकोन हा आक्रसलेला आहे. वेगळेपणा, विविधता, बहुविधता आणि त्या बहुविधतेचा जिवंत असा स्वीकार, याच्याबद्दल आपण थोडेसे नाराज, थोडेसे नाखुश, थोडेसे तयार नसतो आणि त्याच्यातून आपली ही वाटचाल नव्या सहमतीकडे होती आहे. ती नवी सहमती नक्की हिंदू राष्ट्रवाद्यांना हवी अशीच असेल का, आत्ता मला माहीत नाही. त्यांना अनुकूल असे त्याच्यात अनेक घटक आहेत, पण तुम्हालाही हे माहिती आहे की त्यांना देखील यातल्या अनेक गोष्टींबद्दल आशंका आहेत आणि त्यामुळे त्या नव्या सहमतीवरती किती स्वार व्हायचं हा खऱ्या अर्थाने आता भारतीय जनता पक्षापुढचा प्रश्न असणार आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मोदींची जी महत्त्वाकांक्षा आहे ती ही आहे आणि मोदींची म्हणजे मोदींची व्यक्तिगत आणि आता त्यांच्या पक्षाने स्वीकारलेली महत्त्वाकांक्षा जी आहे ती ही आहे की एका अर्थाने सेकंड इंटेलेक्च्युअल रिपब्लिक इथे आणायचं, एक नवं वैचारिक सांस्कृतिक विश्व इथे नव्याने निर्माण करायचं, ज्याला मी मगाशी सुरुवातीच्या विवेचनामध्ये काँग्रेसपणा असं म्हणालो होतो. तो काँग्रेसपणा जो आपल्या इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा आणि भाग होता त्याच्यापासून पूर्णपणे फारकत घेऊन इथे एक नवीन सांस्कृतिक राजकीय व्यवस्था निर्माण करायची ही ती महत्त्वाकांक्षा आहे. हे 2 क्षण
म्हणजे समाजामध्ये स्थित्यंतर होणं, ते स्थित्यंतर व्यक्त होणं हा क्षण, आणि राजकीय संधीचा योग्य तो लाभ घेऊन पुढे येणं मोदींनी हा क्षण, हे 2 क्षण 2014च्या आसपास दरम्यान एकत्र येतात. हे 2014चं आणि त्यावेळच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेचं खरं महत्त्व आहे. आता शेवटी तुम्ही असं म्हणाल की म्हणजे याचा अर्थ फार धोकादायक आहे, काहीतरी अचानक भयंकर भारतामध्ये वेगळंच घडतं आहे का? या एकूण घडामोडीकडे कसं बघायचं, त्याच्यासाठी फक्त एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि मग मी थांबतो. ती अशी की हे बघत असताना आपण एकीकडे जागतिक संदर्भाकडे पाहिलं पाहिजे की जगात अनेक देशांमध्ये व्यक्तिकेंद्रित अधिकारशाही येत आहेत. जगात अनेक देशांमध्ये अशाच प्रकारच्या बहुसंख्यकवादी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. आपल्या शेजारी श्रीलंकेत हे झालेलं आहे. मधेशींच्या प्रश्नावरून नेपाळमध्ये आत्ता वाद चाललेला आहे. पाकिस्तान अर्थातच केव्हाच, जरी आत्ता तांत्रिकदृष्ट्या तिथे लोकशाही असली तरी पूर्णपणे बहुसंख्यकवादी बनलेलाच आहे. म्हणजे आपला भोवताल, आपला भारताचा परिसर जर तुम्ही पाहिलात तर तो बऱ्यापैकी अशाच प्रकारच्या बहुसंख्यकवादी विश्वाने व्यापलेला आहे. त्या परिसराच्या बाहेर जर तुम्ही जायला लागलात तरी तुम्हाला असं दिसेल की कधी जर्मनीमध्ये, कधी आत्ता काही प्रमाणामध्ये जर्मनीमध्ये, काही काळापूर्वी पण जर्मनीमध्ये, तर कधी फ्रान्समध्ये आणि अर्थातच अमेरिकेमध्ये, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बहुसंख्यकवादाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला येताना दिसत आहेत. अमेरिकेत काय होणार आहे ते या वर्षाखेरीला आपल्याला कळेल. पण अमेरिकेमध्ये असा एक मनुष्य अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये बऱ्यापैकी पळतो पुढे, हे अमेरिकेच्या एकूण आत्तापर्यंत असलेल्या लोकशाहीच्या वैशिष्ट्यांशी खूप विसंगत आहे. हे तर तुम्हाला जवळून जरी नसलं तरी दुरून ऐकून वाचून माहिती असेल. तेव्हा पुतिन असतील किंवा डोनाल्ड ट्रम्प असतील की जे अजून यायचे आहेत, ह्यांचं एकूण जगामध्ये असलेला वावर जर लक्षात घेतला तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे भारतामध्ये घडतं आहे त्याच्या पाठीमागे कुठेतरी एकूण जागतिक संदर्भामध्ये सुद्धा जी वैश्वीकरणातनं आलेली स्थित्यंतरं आहेत त्यांचा संबंध असणार. पण त्याच्याखेरीज आणखीन एक मुद्दा आहे आणि तो असा आहे, आणि तो खरा गमतीशीर आणि गंभीर असा पेच आहे. तो असा आहे की आपल्यासारख्या, भारतासारख्या बहुविधतापूर्ण अशा समाजामधल्या लोकशाहीमध्ये हा नेहमीच एक पेच असतो की ही जी बहुविधतापूर्ण लोकशाही असते ती सरळ जाती असं वाटता कधीतरी आडवळण घेते आणि रस्त्यावरनं घसरते. हे जगाच्या इतिहासात अनेक ठिकाणी घडू शकतं. लोकशाहीमध्ये ह्या शक्यता असतात. त्या शक्यतांपैकी एका शक्यतेला आत्ता आपण समोर जातो आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे होतं काय की तुम्ही जर लोकशाहीचं तर्कशास्त्र काय आहे असं पाहिलं की लोकशाही चालते कशी, तर तुम्हाला असं दिसेल की लोकशाहीचं एक तर्कशास्त्र असं असतं की तुम्ही सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय तुम्हाला लोकशाहीमध्ये वर येता येत नाही, पुढे जाता येत नाही, लोकशाही चालत नाही. या अर्थाने लोकशाहीमध्ये सर्व समावेशनाची एक शक्यता असते. तिच्यावर आपण 60 वर्ष गुजराण केली. आपली लोकशाही 60-70 वर्ष चालली आणि व्यवस्थित चालली, चांगली चालली. याचं एक मुख्य कारण लोकशाहीमध्ये हे अंतर्भूत तर्कशास्त्र असतं की सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं, की जे भारतीय जनता पक्षाने सुद्धा 90च्या दशकामध्ये काही प्रमाणामध्ये अंगीकारलं, की ज्यांचे विरोधक त्यांना असं म्हणत होते की हे व्यर्जनवादी किंवा एक्सक्लुजनरी आहेत, त्यांनासुद्धा ते करावं लागतं. ही लोकशाहीची एक फार महत्त्वाची ताकद असते. पण तेवढ्याच ताकदीवर जर समाज विसंबून राहिले तर फसगत होऊ शकते. याचं कारण लोकशाहीमध्ये दुसरी एक शक्यता असते आणि ती शक्यता अशी असते की तुमच्या समाजामध्ये जे काही सामूहिक समुदायिक बदल किंवा फरक किंवा भेद असतात, जे वेगवेगळे समाज अस्तित्वात असतात, ज्या बहुविधता अस्तित्वात असतात, त्या प्रत्येकीच्या आधारे लोकांना ओढणं, जागृत करणं, संघटित करणं आणि त्यांचं राजकारण करणं हे सुद्धा लोकशाहीमध्ये शक्य असतं. म्हणजे जसं बहुविधतेमुळे लोकशाहीमध्ये लोक एकत्र येतात, तसंच त्याच लोकशाहीच्या लॉजिकनी तुम्ही एक एक संप्रदाय, एक एक पंथ, एक एक जात, आपल्याकडे आपण पाहतोय की सर्व जातींचं संघटन सुट्या जातींच्या भाषेत होत असतं. या सगळ्या लोकशाही शक्यतांचाच एक परिपाक आहे की जसं लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून येण्यासाठी सगळ्या जातींच्या लोकांना एकत्र आणावं लागतं, तसंच लोकशाहीत अनेक वेळेला तुम्हाला जर सोयीचं असेल तर एकेका जातीचं राजकारण करता येतं, एकेका प्रादेशिक भाषेचं राजकारण करता येतं, एकेका धर्माचं राजकारण करता येतं. तेव्हा लोकशाहीमध्ये या 2 परस्पर विरोधी शक्यता सामावलेल्या असतात. त्या लोकशाहीतल्या दोन्ही शक्यतांमधून सतत लोकशाहीची वाटचाल होत असते.
भारत आत्ता ज्या टप्प्यावरती आहे तो टप्पा ह्या वाटचालींच्या 2 वाटचालींच्या संघर्षाचा टप्पा आहे असं मला वाटतं, की ही बहुविधतावादी शक्यता जी आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे, सब गोलंकार पद्धतीने राजकारण केलं तर राजकारण करता येतं, ह्या व्यावहारिक गरजेतून आपण लोकशाही पकडून ठेवली आणि आपली बहुविधतासुद्धा कायम ठेवली. पण जर फक्त व्यावहारिकतेवरती लोकशाही आधारित राहिली तर तीच व्यावहारिकता तुम्हाला पलीकडे घेऊन जाऊ शकते आणि असं म्हणू शकते की हे लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या शक्यता आहेत, त्यातली एक शक्यता आहे सेक्शनल, म्हणजे विविध घटकांचंच फक्त मी राजकारण करीन आणि त्या विविध घटकांच्या राजकारणातून मला जेवढा काही तुकडा मिळवायचा आहे तेवढा मी मिळवीन, हे तुकड्यांचं राजकारण सुरू होऊ शकतं. ही सुद्धा लोकशाहीतली शक्यता आहे. ह्या ज्या हळव्या संवेदनाशीलता असतात बहुविध समाजामध्ये आणि त्या सगळ्या बहुविध समाजांमध्ये असतात की त्या संवेदनाशीलता असतात, त्या हळव्या असतात, त्यांच्यावर स्वार होण्याचं राजकारण जर सुरू झालं तर स्वाभाविकपणे मग त्या हळव्या संवेदनाशीलतांचा हळवेपणा आणखीन वाढतो, कारण त्यांना वाव मिळतो, त्यांना अवकाश प्राप्त होतो. तो हळवेपणा एकदा वाढला की त्यातून एक अशी जाणीव निर्माण होते की आम्ही आमच्या देशामध्ये बहुसंख्य असून किंवा आमच्या गावात राज्यात जिथे कुठे बहुसंख्य असूनसुद्धा आम्हाला त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागतं. ही जी बहुसंख्याक असण्याची बोचणी आहे की आम्ही तर मेजॉरिटी आहोत आणि तरी आम्हाला हे करावं लागतं आहे, ही जी बोचणी आहे तिच्यातून लोकशाहीचा पाय घसरतो. आणि भारतामध्ये आत्ताचा जो टप्पा आहे, आणि मी पुन्हा आपल्या सर्वांना ही आठवण करून देतो हे भाषण संपवताना, की हा आत्ताचा टप्पा मी जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या दृष्टीने आत्ता हा गेल्या 20 वर्षांचा 25 वर्षांचा कालखंड आहे. तो हा टप्पा आहे की हळव्या संवेदनाशीलतांच्या मागणं बहुविधतेबद्दलच्या शंका निर्माण होणं आणि त्याच्याऐवजी लोकशाहीमधल्या ह्या ज्या दुसऱ्या शक्यता आहेत, जी दुसरी वाटचाल आहे तिच्याकडे जाणं, ही जी बहुसंख्याकवादी प्रवृत्ती आहे की जिचा मी उल्लेख केला त्याप्रमाणे वर्तमान जगामध्ये श्रीलंका किंवा फ्रान्स या देशांमध्ये प्रादुर्भाव होताना दिसतो, त्याचीच हा जो एक व्यापक लोकशाहीचा पेच प्रसंग आहे त्याचीच ही आवृत्ती आता भारतामध्ये आपण पाहतो आहोत असं मला वाटतं. आपण हे शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.